श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे वार शनिवार आणि आज आलेली आहे चंपाषष्ठी. तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि काही सेवा करायची आहे. कशासाठी तर बघा, आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी, गरिबी असतात तर ते सर्व दूर व्हावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. चंपाषष्ठी किंवा त्याला स्कंदषष्ठी देखील म्हटलं जातं. ही मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. या दिवशी खंडोबाने मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले होते. या घटनेचे स्मरण म्हणूनच हा उत्सव साजरा केला जातो. खंडोबा हे भगवान शिवशंकरांचेच एक रौद्र स्वरूप मानले जाते. ज्या प्रकारे महादेवांचं वाहन हे नंदी आहे, त्याच प्रकारे खंडोबाचं वाहन हे घोडा, नंदी आणि त्याचबरोबर कुत्रा आहे. तर पहिला मान हा नंदीला असतो, त्यानंतर घोड्याला असतो आणि तिसरा मान हा कुत्र्याला असतो. तर आपल्या आजूबाजूला आज जर तुम्हाला कुठे कुत्रा किंवा कोणताही प्राणी असू द्या, मुक्या जनावर असू द्या, ते जर तुम्हाला बघायला म्हटलं तर तुम्हाला तिथे त्यांना काही वस्तू खाऊ घालायची आहे. आज बघा, सर्वांनाच माहीत आहे की बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर वांग्याचं भरीत, कांद्याची पात याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याचाच नैवेद्य आज दाखवला जातो. त्यामुळे आज कुत्र्याला तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे. घोडा जरी दिसला, घोड्यालाही तुम्ही खाऊ घालू शकता किंवा नंदी म्हणजेच बैल जरी दिसला तर बैलाला सुद्धा तुम्ही या ज्या नैवेद्य आहे तर तो खाऊ घालू शकता. त्याचबरोबर आज घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. पृथ्वी तलावरती आज ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या अनेक पटीने सक्रिय असतात. बघा, आज जे खंडोबा तत्व आहे, ज्याला आपण शिवतत्व म्हणतो, कारण खंडोबा हे महादेवांचंच एक स्वरूप आहे. जे शिवतत्व आहे तर ते पृथ्वीवरती हजारो पटीने सक्रिय आहे. त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला आज कुठे भगवान शिवशंकरांचं किंवा खंडोबाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. आज संध्याकाळी आपल्याला तळी भरायची आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कसा लावायचा, कशा पद्धतीने लावायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका. सर्वात प्रथम आज संध्याकाळी तुम्हाला हा दिवा कधी लावायचा आहे तर संध्याकाळी 5 नंतर तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता. त्याचबरोबर रात्री तुम्हाला तळी भरायची आहे. आता हा दिवा जो आहे तर तो आपल्याला देवघरासमोर लावायचा आहे. देवघरासमोर दिवा लावण्या अगोदर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या घराची व्यवस्थितपणे स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर पहिला दिवा हा आपल्याला उंबरट्याच्या बाहेर लावायचा आहे, दुसरा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. देवघरामध्ये अगोदर एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि नंतर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. कोणताही तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे दिवा नसेल तर गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्या, मातीची पंती घ्या किंवा पितळाचा दिवा घेतला तरीही चालेल. फक्त तो जो दिवा तुम्ही घेणार आहात तर तो स्वच्छ असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या दिव्याबरोबरच तुम्हाला अजून एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे विड्याचं पान. विड्याचं पान, ज्याला खायचं पान असं म्हणतात बघा, तर ते सुद्धा आज खूप महत्त्वाचं असतं. आपण तळी भरत असताना सुद्धा ताट्यामध्ये विड्याचं पान ठेवत असतो, त्यावरती सुपारी ठेवत असतो, खोबरं ठेवत असतो, भंडारा ठेवत असतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला ह्या विड्याच्या पानाचा एक अतिशय प्रभावी आणि दिव्याचा एक प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम जे विड्याचं पान आपण घेतलेलं आहे तर ते तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा किंवा डायरेक्ट जर तुमच्या देवघरामध्ये व्यवस्थित जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही डायरेक्ट एखाद्या लाल कपड्यावरती हे विड्याचं जे पान आहे तर ते तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला भंडारा म्हणजेच हळद घ्यायची आहे. हळद जी आहे तर ती त्या विड्याच्या पानावरती आपल्याला ठेवायची आहे. मधोमध थोडीशी हळद तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे. दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. 2 वाती करायच्या, 2 वातींची 1 वात करायची आणि दिव्यामध्ये टाकायची आहे. दिव्यामध्ये
तुम्ही जे पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल त्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर हा दिवा जो आहे तर त्या हळदीवरती आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर एक लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे आणि त्यानंतर खंडोबा महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जे काही दारिद्र्य, दुःख, संकट, अडचणी असेल तर त्या दूर करा, अशी आपल्याला खंडोबाला आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर तिथे बसून आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि एक माळ तुम्हाला ओम ऐं महालक्ष्मी नमः या मंत्राची करायची आहे। या 2 सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा। नंतर दिवा थंड झाला की दिव्यातलं साहित्य निर्माल्यात टाकायचं। हळद जी आहे तर ती तुमच्या परत देवघरातील पूजेसाठी तुम्ही ती वापरू शकता। विड्याचं पान सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। संध्याकाळी तुम्ही 5 नंतर हा उपाय कधीही करू शकता। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।